खिलाडू वृत्तीच्या माणसाला या परिसरामध्ये अनेक चाहते निर्माण करता आले. त्यांच्या रक्ताच्या नात्यापेक्षा लोभाचं नातं फार मोठं होतं. त्यांच्या मित्र परिवाराचं जाळं समस्त राज्यामध्ये आहे. आजच्या या प्रवचनामध्ये आपण जो विषय मुक्तीच्या बाबतीमध्ये वापरतो, सज्जन हो, हा मुक्तीचा मार्ग या जीवनामध्ये परमार्थाच्या दिशेने घेऊन जाणारा असतो. जीव जन्माला येणं ही निसर्गाची देण आहे. जन्माला आलेला जीव जगणं ही सुद्धा निसर्गाची देणगी आहे. माणूस लहानसा मोठा होतो ही दैवी कृपा आहे. पण तो कसा जगतो, तो कसा वागतो, यावर त्याचं प्रतिबिंब समाजामध्ये उमटत असतं. तुम्ही कसे बोलता, तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे राहता, तुम्ही समाजासाठी काय करता, तुम्ही दुसऱ्याच्या दुःखात कसे राहता, कसे वागता, यावर तुमचं सामाजिक प्रतिबिंब अवलंबून असतं. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की तुमची जीवनाची विचारधारा कशी असावी की तुम्ही तर मुक्तीला जावं, पण तुमच्या एकट्यावर मुक्ती अवलंबून न ठेवता तुमच्या वागण्यानं तुमच्या वंशाला मुक्ती मिळावी, तुमचा वंश मुक्तीला जावा. या मुक्तीचा विषयाला धरून अशा प्रवचनामध्ये दोन तत्व समजून सांगण्याचा प्रयत्न आपण करूया. शास्त्रामध्ये हा जीव या मनुष्य जन्मामध्ये या जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून मुक्त करण्याची व्यवस्था सांगितलेली आहे. एकदा ऐकून घ्या की 84 लक्ष योनीचा हा सजीव सृष्टीचा प्रपंच आहे. या 84 लक्ष योनीपैकी 21 लक्ष प्रकारच्या सजीवांचा गट त्याच्या उत्पत्तीनुसार सांगितलेला आहे. धर्मशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे 21 लक्ष प्रकारचे उद्भिज, 21 लक्ष प्रकारचे अंडज, 21 लक्ष प्रकारचे जरायुज आणि 21 लक्ष प्रकारचे स्वेदज असे उत्पत्तीनुसार 84 लक्ष योनीमध्ये सजीव जन्माला येतात. त्यापैकी आईच्या उदरामध्ये वाढणारे आणि त्या आईची प्रसूती होऊन जन्माला येणारे 21 लक्ष प्रकारचे सजीव प्राणी या भूतलामध्ये आहेत. यापैकी मनुष्य जन्म हा मनुष्य जन्म या धर्मशास्त्रानुसार एकमेव असा जन्म आहे की ज्यामध्ये आपण भगवत भक्तीच्या मार्गाने या देवाचं स्मरण करून देवाला प्राप्त होऊन या जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून मोक्ष मिळवण्याची व्यवस्था या जन्म
जन्मात उपलब्ध आहे. जर तुम्ही मोक्षाला प्राप्त झालात या फेऱ्यात अडकत नाही. या फेऱ्यामध्ये अडकणारा माणूस पुन्हा कुठल्या तरी योनी जन्माला येतो, परत कुठल्या तरी प्राण्याच्या पक्ष्याच्या सजीव सृष्टीपैकी कुठल्या तरी एखाद्या योनीत जन्म घेतो आणि पुन्हा या यातनेला भोगाला प्राप्त होतो. थोडं अधिक पुण्य जर असेल तर तो काही काळ स्वर्गात नेला जातो. स्वर्ग व्यवस्थेमध्ये त्याला काही काळ मुदत मिळते. याचं पुण्य संपलं की स्वर्गातून त्याला पुन्हा या जन्मोजन्मीच्या फेऱ्यात आणलं जातं. पापी असेल तर त्याला नरकात नेलं जातं. त्याच्या पापाच्या प्रमाणात त्याला प्रायचित्त दिलं जातं. त्याचं पापाचं प्रायचित्त घेऊन झालं की नरकातून त्याला पुन्हा भूलोकावर आणून पुन्हा या योनी मार्गाच्या या 84 लक्ष योनीच्या प्रवासात अडकवलं जातं. हा जो फेरा आहे या फेऱ्यातून त्याला मुक्त कधी होता येईल तर त्याच्या जीवनात त्याने केलेलं कर्म, त्याने पाळलेला धर्म याच मार्गाने त्याच्या मुक्तीचा मार्ग खुला होतो. त्याच्यानं विज्ञान फार प्रगत आहे. विज्ञान हे सजीव सृष्टीला जिवंत आहे तोपर्यंत प्रयत्नपूर्वक सुखाने जगण्याचा मार्ग स्वीकारून सत्यानं पाहिलेला आपण विज्ञानाने केलेली प्रगती या भौतिक जगतामधली सगळ्या भूतांची आहे मोठी. हे शरीर जे पार्थिव आहे, जे भौतिक आहे, या भौतिक शरीराला, पार्थिव शरीराला होणारे आजार, होणारे अपघात, होणारा त्रास कमी करण्यासाठी आरोग्यशास्त्राची प्रगती आहे. पण हे आत्मतत्व जे आहे या आत्मतत्वाचा जो विषय आहे ते घटक आत्मज आहे. त्या आत्मज घटकांची बाजू ही या भौतिक जगताला विकसित करता येत नाही. आत्म्याचा हा जो प्रवास आहे हा फक्त अध्यात्मशास्त्राचं त्याचं चिंतन फक्त अध्यात्मशास्त्रात आणि आमच्या ऋषी परंपरेमध्ये, संत परंपरेमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही आत्मप्रवासाची मुक्ती हा परोक्ष जीवनाचा भाग म्हणून सांगितलेला आहे. आपण इथे दशक्रिया विधीमध्ये जेव्हा पिंडदान करतो आणि जेव्हा पिंडाला काकस्पर्श होतो
त्या काक स्पर्शाला आपण एक आनंदाने पाहतो आणि कावळा शिवला की सार्थक जीवनाचा अर्थ समजतो असा संकेत आपल्यामध्ये पसरवला जातो की कावळा शिवला की तो जीव मुक्त झालेला आहे. हा जीव मुक्त न होता जर या सृष्टीमध्ये युक्त राहिला तर त्याची बाधा आणि त्याच्या जीवाला इथे एक विशिष्ट प्रक्रियेतून नेलं जातं. आणि म्हणून हा जो मुक्तीचा मार्ग सांगितला या मुक्तीच्या मार्गाच्या 4 व्यवस्था धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य. मराठीमध्ये या मुक्ती मार्गाचा अर्थ सांगताना सांगितला सलोकता, समीपता, स्वरूपता, संयुजता. ही सलोकता जी आहे ती आम्हाला जिवंतपणी या समाजामध्ये जी आपल्याला माणसं भेटतात, माणसं कुटुंबापासून तर विश्वामधल्या कुठल्याही व्यवस्थेची माणसं आपल्याला जोडलेली असतात. आपल्या कुटुंबामध्ये असणारे आपले सहकारी, आपली आई, आपले वडील, आपले काका, आपले मामा, आपली काकू, आपली मामी, मावशी, काका, आपले भाऊ, सख्खे भाऊ, चुलत भाऊ, सावत्र भाऊ, आपल्या बहिणी, हा जो काही रक्ताच्या नात्याचा कुटुंब व्यवस्थेचा भाग आहे. आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्याशी आपलं नातं हे प्रस्थापित करताना सलोखतेचा भाग असला पाहिजे. आपण त्याला व्यवहारामध्ये सलोखा म्हणतो. सलोखा आपल्याकडे नेहमी आता शब्द वापरला जातो जातीय सलोखा. ही 2 वेगळ्या जातीची लोक, वेगळ्या व्यवस्थेमधली लोक सलोख्याने राहण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. असा जातीय सलोख्याचा प्रपंच आपण नेहमी समाजामध्ये ऐकत असतो, सांगत असतो, मागत असतो. पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुद्धा धर्माने सांगितलं की तुमच्याकडून सामाजिक सलोखा तुम्हाला पाळता आला पाहिजे, राखता आलं पाहिजे, किंबहुना त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. हा सलोखा जो आहे ना आमच्या देवेंद्र भाऊचा हा सगळ्यात मोठा विषय होता. यांच्या नात्यात तर त्यांचा तो विषय होता, परंतु समस्त अहिल्यानगर मध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन सलोखा निर्माण करण्याची व्यवस्था या माणसाने आयुष्यभर करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र भाऊचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या वयानुसार दोस्ती नव्हती. आणि 30 वर्षाची मुलं त्यांची मित्र असायची. त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असणारे अनेक मित्र त्यांच्या बरोबर असायचे. त्यांची मैत्री एक सामाजिक जीवनामधली त्यांची शक्ती असायची. दुसऱ्यासाठी काही ना काही करण्याची त्यांची धडपड नेहमी असायची.
आणि हाच विषय तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये सांगितला की त्यांची ती शिकवण त्यांच्या मुलांना त्यांनी दिली. त्यांचा मुलगा गजेंद्र आजही समाजामध्ये अशाच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असण्याचं जे काम आहे हे या बापाची शिकवण आहे. त्यांचे बंधू हे सुद्धा समाजामध्ये नगरचं भूषण म्हणून आपण त्यांना मानतो. कारण नगर मधले पहिले खेळाडू जे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्यांना पंच म्हणून नेमलं जातं ही एक मोठी गोष्ट आहे. खेळावरती डॉक्टरेट मिळवणारे ते आपल्या अहिल्यानगर मधले पहिले डॉक्टर आहेत ज्यांनी खेळातून डॉक्टरेट मिळवली. आणि हा अभंग सुद्धा याच व्यक्तिमत्वाला धरून हे वचन तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा. आता ही पुढची जबाबदारी आहे ना. आता देवेंद्र 10 दिवसापूर्वी गेले ते परत येणार नाही आपल्याला माहिती आहे. पण ते कीर्ती रूपाने जेव्हा आपल्यामध्ये राहतात तेव्हा त्यांनी जीवनामध्ये घालून दिलेला आदर्श हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. मग त्यांचा मुलगाच काय, त्यांचे पुतणे असतील, त्यांचे भाचे असतील, या समस्त नातेवात्यामध्ये त्यांच्या परिसरात राहणारे जे तरुण असतील या सर्वांसाठी एक आदर्श म्हणून त्यांचं जीवनपट आपल्या पुढे नेहमी राहील. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं या 4 मुक्ती ज्या आहेत या 4 मुक्ती ज्या आहेत चार मुक्तीपैकी दुसरी मुक्ती जी आहे ती समीपता या तत्वातून आली. समीपता म्हणजे भगवंताच्या समीप जाण्याचा विषय. भगवंत हा या सृष्टीचा जो नायक आहे, चालक आहे, मालक आहे, या भगवंताच्या समीप जाण्यासाठी हा जन्म आहे. या जन्मात भगवंताला ओळखणं, त्या भगवत भक्तीतून या जीवनाचा मुक्ततेकडे घेऊन जाणं याला धर्मकार्य असं म्हणतात. आपण सगळेजण देवाची पूजा करतो, देवाची भक्ती करतो. ही भक्ती ना आपल्याला संपत्तीसाठी करावी लागते, ना साम्राज्यासाठी करावी लागते, ना सत्तेसाठी करावी लागते. भक्तीतून आम्हाला प्राप्ती काय? हरिपाठामध्ये माऊली म्हणतात हवे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलत नाही. ही मुक्ती जी आहे ना ही मुक्ती या भक्ती मार्गातून प्राप्त करण्याची गोष्ट आहे. हा भक्ती मार्ग जो आम्ही आमच्या जीवनामध्ये एक अविभाज्य म्हणून धर्म कार्यामध्ये स्वीकारतो
या भक्ती मार्गातून मानवी जीवनाला एक वैचारिक परिवर्तन दिलेलं आहे. वैचारिक परिवर्तन ही भक्ती मार्गाची प्रचिती आहे. भक्ती मार्गातून प्राप्त होणारे जे विषय आहेत जे माणसाला प्राप्त परिस्थितीत या जीवनाचा आनंद देत असतात. शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान या चार मार्गाने, 6 संपत्तीच्या मार्गाने भक्ती मार्गाचा प्रसाद आपल्याला मिळतो. माऊली एका मूवीमध्ये ज्ञानेश्वरी सांगतात, न्यूनही पुरते अधिकही सरते. या चिंतनाचा अर्थच आहे की या भौतिक जगतात अत्यंत कमीत कमी संसाधनाने सुद्धा सुखाने जगणारी खूप लोक आहेत. आणि कितीतरी मोठं भांडवल, मोठं साम्राज्य, मोठी इस्टेट आणि मोठी पद असणारी सुद्धा आपल्याला दुःखी, चिंताग्रस्त दिसतात. आणि मग ही जी व्यवस्थेमध्ये 2 टोकं आहेत, या 2 टोकाला आपण जर वैचारिक पातळीवरती अभ्यासलं तर आपल्या लक्षात येतं की या मायाजालाचा परिणाम आपल्या दुःखाच्या उत्पत्तीमध्ये आहे. आणि म्हणून या व्यवस्थेत आपण जेव्हा जन्माला येतो, जगतो, त्यावेळेस या गोष्टी गौण आहे. तुमची प्रॉपर्टी किती, तुमच्याकडे पैसा किती, तुमच्याकडे पद किती, या गोष्टी थोड्या गौण समजून जगणं हे धर्माला अपेक्षित आहे. सगळ्यात मोठं जीवनाचं भांडवल काय असावं तर संत परंपरेमध्ये सांगितलं गेलं की ज्ञान हे श्रेष्ठ असं जीवनाच्या प्रवासाचं भांडवल आहे, इंधन आहे. आणि ज्ञान 2 प्रकारे आहे. या भौतिक जगताचं ज्ञान आणि या आध्यात्मिक जगताचं ज्ञान. या आध्यात्मिक जगताच्या ज्ञानामध्ये माणसाला जगण्याचा एक मार्ग दाखवला आहे. त्याचे काही इतिहासाचे दाखले आपल्याला महत्वाचे ठरतात. एका राजपुत्राला जेव्हा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला
तो क्षण, तो काळ म्हणजे वनवास एकट्या रामाने भोगावा अशा प्रकारची विचारधारा. पण त्या वनवासात तेव्हा त्याचा सावत्र भाऊ लक्ष्मण आणि धर्मपत्नी सीता ही सुद्धा वनवासाला जाते. त्यावेळेस त्याग काय असतो ते आपल्याला समजतं. आणि मग धर्म त्यागावर आधारलेला आहे. तुम्ही काय भोग भोगला याची यादी कुठेही प्रसिद्ध होण्याची धर्मामध्ये व्यवस्था नाहीये. तुम्ही त्याग काय केला, तुमच्या त्यागाची यादी तुमच्या अंतिम समयी वाचली जाते. तुम्ही दुसऱ्यासाठी काय केलं, तुम्ही स्वतःसाठी काय केलं याला परमार्थामध्ये कुणीच कधी विचारलं नाही. पण तुम्ही या समाजासाठी, कुटुंबासाठी, तुमच्या सहकार्यांसाठी, तुमच्या पुढच्या पिढीसाठी, तुमच्या पत्नीसाठी, तुमच्या आई बापासाठी, तुमच्या प्रपंचासाठी तुम्ही त्याग काय केला. त्याग हा त्याग म्हणजे तुमची जीवनाची मुक्तीची व्यवस्था आहे. मग हे माणसाला क्षणिक सुखाचा आनंद देतात. त्याग माणसाला पिढ्यानपिढ्या आनंद देतात. आणि म्हणून आजच्या या कवडे पाटील परिवारातील हे देवेंद्रजी कवडे हे असं व्यक्तिमत्व होतं की ध्येयवेड होतं. ध्येयवेड हे परिवारामधले म्हणजे यांच्या थोरले जे रवींद्र भाऊ, त्यांच्या धाकटे सुरेंद्रजी आणि मधले व्यक्तिमत्व. परंतु चळवळीमध्ये नेहमी असायचे. चळवळ त्यांना कधी जीवनात शांत बसणं, शांत राहणं हे कधी त्यांच्या जीवनाचा भाग नव्हतं. कायम नेहमी चळवळीमध्ये, सामाजिक जीवनामध्ये कायम वाहून घेतलेलं असायचं. आणि म्हणून या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा जो विषय आहे, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा, हा एक विषय या दशक्रियेच्या निमित्ताने आपल्याला समजणं गरजेचं आहे. दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं तर समजा मुक्ती नाही मिळाली तर किमान पुढच्या जन्मात परत पोटाला येऊन पोटी एका हरे चापा काही जे दुःख असतील, समाजामध्ये जे काही संकट अडचणी, जे काही वाद विवाद असतील, किमान या जीवाला ही संधी मिळावी की पुन्हा पोटाला यावं आणि पोटाला येऊन तापाचं हरण करण्याचं भाग्य जर मिळालं ते सुद्धा एक चांगलं जागा आहे.
पहिल्या चरणात मुक्ती सांगितली, दुसऱ्या जन्मात पुनर्जन्म सांगितलं, दुसऱ्या चरणात तिसऱ्या चरणात पुढच्या पिढीसाठी एक चिंतन सांगितलं. मुळीच बाप असता ज्ञानी, तशीच जन्मलो आम्ही घाणी. आपल्याकडे मन आहे छान तशी माती, ही माती ज्या खाणीतून आणली तशी तिचा रंग, तिचं स्वरूप, आता तिचा गुणधर्म राहणार आहे. तसंच आम्ही ज्या खानदानी जन्माला आलो, या खानदानीचा गुण आमच्यामध्ये येणारच आहे. आणि या खानदानीचा जो गुण आहे, या चांगल्या वाईट गुणांचा परिणाम आमच्या जीवनात आमच्याकडनं घडणार आहे. आणि म्हणून या जीवनाचा प्रवास हा व्यक्तिगत गुणांचा भाग नाहीये. यावरती तुमच्या कुळाचे संस्कार, तुमच्या गुरुने केलेले संस्कार, तुमच्या गल्लीत घडलेले संस्कार, सगळ्याचा परिणाम तुमच्या वागण्यातून समाजाकडे परिवर्तित होत असतो. आणि विशेषतः आमच्या खानदानीचा जो गुण आहे, तो वैशिष्ट्यपूर्ण आमच्या जीवनामध्ये परिवर्तित होत असतो. त्याची आवडची नाही कोणती, नंतरची ही नाही कोणती, सगळं एकच आहे. त्याचं कारण आहे भगवंत आणि आपण देवेंद्रजी कवडे यांचा जीवनाचा प्रवास आपण पाहिला तर मुळात हा कवडे परिवार या परिसरामध्ये नेहमी आक्रमक भूमिकेतून आपण पाहताना बघितलं. कुणावर अन्याय झाला तर पहिल्यांदा त्याच्या अन्यायासाठी धावून जाणारा हा परिवार आपल्याला सामाजिक जीवनामध्ये जगताना आपण पाहिला. हा गुण जेव्हा धर्माच्या कसोटीवर आपल्याला जातो तेव्हा हा आक्रमकपणा जर समाजासाठी असेल तर तो गुण असतो, आणि जर स्वार्थासाठी असेल तर तो अवगुण असतो. आणि म्हणून या प्रवचनाचा जो गाभा आहे, महत्वाचा विषय आहे, तो की या देवेंद्र कवडे यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव यांची जी सामाजिक भूमिका आहे ती अनंत काळपर्यंत नगरला ज्ञात राहील. या अहिल्यानगरीमध्ये त्यांचं नाव एक समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्यानं त्यांचे ज्येष्ठ बंधू असतील डॉक्टर साहेब, डॉक्टर रवींद्रजी, त्यांचे कनिष्ठ बंधू असतील सुरेंद्रजी, त्यांचा मुलगा गजेंद्र, त्यांचे पुतणे, त्यांच्या समस्त परिवाराला या प्रसंगातून जे दुःख झालं ते फार मोठं आहे. पितृछत्र हरपल्याने एक छत्र आपल्यावरचं निघून गेलं, ही फार मोठी घटना. आणि या दुःखात सावरण्याची शक्ती होती भगवंत देव.
यानंतर या आत्म्याला सद्गती लाभावी ही भगवंतांनी प्रार्थना करतो. गवडे परिवाराच्या वतीनं या दसक्रिया निमित्त नालेगाव येथील नंदादीप हॉल हिरवे गल्लीमधील नंदादीप हॉल येथे प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल. श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाल्यानंतर पसायदान होईल आणि हा दसक्रिया विधीचा पिंडदानाला काकस्पर्श झालेला आहे. त्यामुळं हा विधी संपलेला आहे. सर्वांना विनंती आहे की 5 मिनिटं श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी आपण थांबायचे. या परिवाराचे पाहुणे आणि परमार्थातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त परायण आदिनाथ महाराज कुलट गुरुजी यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजलीसाठी कृपया